मित्रांनो, आज आपण बघणार आहे मोतीलाल ओसवालचं राईस ॲप जे आहे ते डाउनलोड कसं करायचं. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये इथं राईस ॲप नाव आपल्याला मेन्शन करायचं आहे. RISE राईस ॲप पहिलेच येईल आपल्याला. तर नेट माझं बंद होतं, नेट चालू करतोय. तर राईस ॲप मेन्शन केलं आहे मी नाव. तर इथं पहिलंच तुम्हाला दिसेल राईस ॲप बाय मोतीलाल ओसवाल. ह्याला क्लिक करायचं आहे, ह्याला इन्स्टॉल करायचं आहे. आता बघा इन्स्टॉल होतं आहे. याला ओपन करायचं आहे मित्रांनो. इथं सर्व गोष्टी अलाव करायच्या आहेत आपल्याला. इथं लॉग इन करायचं आहे. इथं तुमचे युजर आय डी टाकायची आहे, मेन्शन करायची आहे. जसं MUKD001 असेल तर 001 किंवा जे पण तुमची क्लायंट आय डी असेल. इथं तुम्हाला एक पिन येईल, OTP येईल मित्रांनो. तो OTP तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. इथं आपल्याला OTP येईल 1295 इथं दिसतोय OTP. समजा इनकरेक्ट येत असेल तर बघायचं आहे की OTP काय आलेला आहे. किंवा OTP आपल्याला आलाच नाही तर आपण रिसेंड करू शकतो पुन्हा एकदा. तर पुन्हा एकदा एक OTP आला आहे. आता इथं तुम्हाला पिन नंबर मेन्शन करायला लावतील. ते जो पण तुम्हाला पिन नंबर टाकायचा तो पिन नंबर तुम्ही मेन्शन करू शकता. बायोमेट्रिक करायचं असेल तर बायोमेट्रिक तुम्ही यूज करू शकता. इथे ग्रँड परमिशनवरती क्लिक करायचं किंवा मग तुम्हाला समजा परमिशन नसेल त्याचं डिने पण तुम्ही करू शकता. आता एखादा स्टॉक आपल्याला बाय करायचा आहे. इथं सर्च ऑप्शनमध्ये जायचं. वरतीच आपल्याला इथं सर्च ऑप्शन दिलेलं आहे. इथं सर्चमध्ये आपण गेलो. जसं मला आता इथं एखाद्या शेअरचं नाव मी मेन्शन करतो आहे, ते आहे रिलायन्स. इथं रिलायन्स इंडस्ट्रीजवरती मी क्लिक केलं. ह्याच्यावरती बायमध्ये गेलो. ओके ओके करत जायचं आहे आपल्याला. इथं समजा मी 2 शेअर बाय केले. तर इथं प्राईज मला इथं डेप्थमध्ये गेल्यावरती प्राईज दिसेल 1308, 1309 चालली आहे. तर 1309 मला मार्केट करून घ्यायची आहे. 1309 मी करू शकतो. किंवा मग इथं मार्केट म्हणून एक ऑप्शन दिसतं आपल्याला, त्याला पण आपण क्लिक करून मार्केट करून घेऊ शकतो मित्रांनो. इथं ऑर्डर कन्फर्म झाली आहे. आता पोझिशनमध्ये मी बघू शकतो की 2 शेअर्स मी रिलायन्स इंडस्ट्रीजचे
बाय केलेले आहे. इथं मला माझी पोझिशन दिसते आहे. इथं माझा पोर्टफोलिओ वगैरे आता तुम्ही बघू शकता. पोर्टफोलिओमध्ये जाऊन त्यानंतर एखादा फ्युचरचा ट्रेड मला घ्यायचा असेल, समजा एखादा ऑप्शन घ्यायचा असेल, तर मी आता निफ्टी जसं दिसतंय मला इथं 24,300 दिसते आहे. तर निफ्टी 24,400चा कॉल मला बाय करायचा असेल तर मी इथं वरती 24,400 मेन्शन करणार. तर इथं समोरच मला दिसेल मित्रांनो कॉल. कॉलमध्ये जावा किंवा इंडेक्स ऑप्शनमध्ये गेला तरी चालेल. तुम्ही इंडेक्स ऑप्शनमध्ये मी गेलो, 24,400चा कॉल 78 रुपये चालला आहे. इथं बायसाठी मी ठेवू शकतो एक लॉट. मार्केट करून पाहिजे तर मार्केट करून बाय करू शकतो आणि जस्ट बायवरती क्लिक केलं तर माझा बाय होऊन जाईल. आता एखादा स्टॉक आहे मित्रांनो ज्याला मला स्टॉप लॉस लावायचा. आता रिलायन्स इंडस्ट्रीज मी बाय केले इथे 2 शेअर, तर मला ह्याला स्टॉप लॉस लावायचा. तर मी रिलायन्स इंडस्ट्रीजला क्लिक करणार, तर इथे एक्झिटवरती क्लिक करणार आणि आता 1308 रुपये चालला आहे. मला स्टॉप लॉस लावायचा आहे तर मी SLवरती क्लिक करणार. मी प्राईस ठेवणार. आता मला किती रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण टिगर प्राईस लावणार. मला 1300 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा आहे आणि मी इथं काय करणार 1298 प्राईस ठेवणार. टिगर प्राईसच्या नेहमी कमी आपली प्राईस असली पाहिजे मित्रांनो. टिगर म्हणजे 1300ला आपला टिगर होणार आणि 1298पर्यंत तो सेल होत राहणार असं असतं. तर मी 1300 रुपयाची टिगर प्राईस लावलेली आहे, 1298 प्राईस लावलेली आहे. इथं सेलवरती क्लिक करणार, इथं कन्फर्म करणार. माझी ऑर्डर कन्फर्म झालेली आहे मित्रांनो. आता ह्याला मला मॉडिफिकेशन करायचं असेल तर मी इथं क्लिक करणार आणि जे पण मला मॉडिफिकेशन करायचं आहे ते मी इथं करू शकतो मॉडिफिकेशन. आता मला समजा याच्यामध्ये फंड ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे जे आपल्याला समजा ट्रेड करायचं आहे तर त्या इथं बघा ॲड फंड म्हणून एक ऑप्शन येतं स्क्रीनवरतीच. याला क्लिक केल्यावरती इथं ॲड मनीवरती मी क्लिक करणार. आता ॲड मनीवरती क्लिक केल्यानंतर इथं गुगल प्ले वगैरे जे पण आहे मित्रांनो ते तुम्ही वापरू शकता. समजा मला इथं 5,000 रुपये ॲड करायचे तर मी RTGS पण करू शकतो. NEFT RTGS इथं ऑप्शन मला मिळतं आहे. NEFT RTGSचं नेट बँकिंग थ्रू पण मी करू शकतो. समजा मला फेडरल बँकेने करायचं आहे तर फेडरल बँकेच्या नेट बँकेवरती मला हे घेऊन जातं प्रोसेसिंगवरती. इथं मी माझा युजर ID आणि पासवर्ड समजा मी मेन्शन केला तर मित्रांनो लॉक केला तर मी फंड ॲड करू शकतो. दुसरा एक ऑप्शन आहे गुगल पे. इथं गुगल प्लेवरती मी क्लिक केलं. गुगल पेवरती क्लिक केल्यानंतर मला हा गुगल पेच्या मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती घेऊन जातो. मला इथं फक्त गुगल पेचा पासवर्ड टाईप करायचा आहे आणि मग गुगल पेवरती मला घेऊन जाणार. मी गुगल पेवरती मग माझा पासवर्ड मेन्शन केला मित्रांनो, पिन नंबर टाकला तर ते पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये ॲड होऊन जाईल. फक्त एवढंच आहे की ज्या बँकेचा तुम्ही चेक दिलेला आहे मित्रांनो त्याच बँके थ्रू तुम्ही फंड ॲड करू शकता. तर गुगल पेला बघा तुम्ही की बँक तीच आहे की नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो समजा मला एखादे स्टॉक बाय करायचं ते तुम्हाला दाखवलं. एखादा फ्युचर बाय करायचा एखाद्या स्टॉकचा, जसा SBIचा मला फ्युचर बाय करायचा आहे. SBI मी मेन्शन केलं इथं सर्चमध्ये. इथं फ्युचरमध्ये गेलो. फ्युचरमध्ये गेल्यानंतर इथं बाय प्राईस करणार मी. इथं मला लिमिटमध्ये ठेवायचे. समजा एक लॉट मला लिमिटमध्ये ठेवायचा आहे. आता चाललं आहे 1,074 रुपये. मला 1,070ला बाय करायचं आहे तर मी इथे 1,070 मेन्शन करणार. बायवरती क्लिक करणार. तर ते बाय ऑर्डर प्लेस झालेली आहे.
आता समजा ही पेंडिंगमध्ये दिसते मला याला कॅन्सल करायची तर मी इकडनं कॅन्सल पण करू शकतो. निफ्टी मला फ्युचर बाय करायचं असेल तर इथं निफ्टी मेन्शन करेल, मी इंडेक्स फ्युचर मेन्शन करेल. इथं निफ्टीचा हा फ्युचर चाललेला आहे मित्रांनो 24,403. इथं बाय करायचं असेल तर बाय मी प्राईस टाकू शकतो. 1 2 3 4 जेवढे पाहिजे तेवढे लॉट घेऊ शकतो. 24,400 चालला आहे. मला समजा 24,390ला बाय करायचं तर 24,390 मी मेन्शन करणार. ऑर्डर कन्फर्म आहे. मार्केट पाहिजे तर मार्केट ऑर्डर पण करू शकतो आपण. आता ही पेंडिंगमध्ये गेलेली आहे. इथं बाय ॲट मार्केट प्राईस, तर याच्यावरती क्लिक केलं तर बाय ॲट मार्केट प्राईजवरती क्लिक होणार मी तिथनं. आता कॅन्सल करायची मी इथं कॅन्सल पण करू शकतो. तर समजा मला अजून काही दुसरं बाय करायचं असेल तर मी इथं कमोडिटीमध्ये समजा मला बाय करायचं असेल तर गोल्ड बाय करायचं आहे, गोल्ड मिनी. तर गोल्ड एम टाकलं, मी मेन्शन केलं गोल्ड एम, आणि इथं कमोडिटी फ्युचरवरती मला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसेल गोल्ड एम 4 सप्टेंबरचा हा कॉन्ट्रॅक्ट दिसतो आहे. इथं बाय करायचं असेल तर मी बायवरती जाईल. 1 लॉट बाय करायचं तर 1 लॉट मी मेन्शन करेल. 1,40,000 रुपये इथं मार्जिन दिसते मला, ती रिक्वायरमेंट मार्जिन आहे. गोल्ड बाय करायचं असेल तर गोल्ड मिनी बाय डेफवरती मी गेल्यानंतर इथं मला प्राईस दिसते 1,51,180 रुपये. 1,50,000ला मला बाय करायचं तर मी इथे 1,50,000 मेन्शन करेल. बायवरती कन्फर्म करेल. ऑर्डर प्लेस झाली. ऑर्डर याला मॉडिफिकेशन करायचं, मॉडिफाय करू शकतो. कॅन्सल करायचं तर मार्केट करून बाय करायचं, बाय ॲट मार्केट प्राईस. कॅन्सल करायचं आपण इथं कॅन्सल करू शकतो. तसंच सिल्वर बाय करायचं तर इथं सिल्वर आहे, इथं सिल्वर मेन्शन केलं. कमोडिटी COM फ्युचरमध्ये मी गेलो, याला सिल्वरवरती क्लिक केलं, बायवरती गेलो. 1 लॉट 2 लॉट 3 लॉट जेवढे पाहिजे तेवढे आपण बाय करू शकतो. सिल्वरचा मोठा लॉट असेल मित्रांनो त्यासाठी मार्जिन आहे 9,42,000 रुपये. सिल्वर मिनी पण तुम्ही करू शकता मित्रांनो. सिल्वर एम मी मेन्शन केलं. कॉम फ्युचरमध्ये गेलो, इथे सिल्वर एम मला दिलेला आहे. 31 ऑगस्टचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे. 2,33,950 चालला आहे, 2,34,000 रुपये. याला रिक्वायर्ड मार्जिन फक्त 1.5 लाख रुपये आहे. इथं खाली तुम्हाला मार्जिन दिसते आहे. त्याला बाय करायचं तर मी अशा पद्धतीमध्ये बाय करू शकतो. इथं तुम्हाला असा राईज ॲपचा लोगो दिसेल मित्रांनो, असा लोगो येईल. तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्ही हे काम करू शकता. स्टार्टेक्स जे नवीन प्रोडक्ट आहे मित्रांनो, खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. स्टार्टेक्स तुम्हाला समजा बाय करायचं असेल तर इथे स्टार्टेक्समध्ये जाऊ शकता तुम्ही. इथं बघा होम स्टॉक FNO कमोडिटी म्युच्युअल फंड रिसर्च म्युच्युअल फंड तुम्हाला बाय करायचं असेल तर मित्रांनो म्युच्युअल फंड पण तुम्ही बाय करू शकता. एखाद्या म्युच्युअल फंडवरती आपण बघूया. कोटकचा समजा म्युच्युअल फंड मला हा पाहिजे आहे, किंवा बरोबर कोटकचा एखादा म्युच्युअल फंड आपण मेन्शन केला, कोटक मॅन्युफॅक्चरिंग इंडिया म्युच्युअल फंड. याला मी क्लिक केलं. समजा हा म्युच्युअल फंड मला बाय करायचा आहे. इन्व्हेस्ट इन लमसम, तर ही मी प्राईस टाकलेली आहे. इन्व्हेस्ट नाव. तर मला इथं माझं नेट बँकिंगचं मला 2-3 अकाउंट आहे, तर नेट बँकिंग विचारेल. तर समजा मला फेडरलमधनं जायचं आहे, तिथं नेट बँकिंगवरती मी गेलो, किंवा मग तुम्हाला वाया UPI पण ऑप्शन भेटतं. वाया UPI थ्रू पण जाऊ शकता, पण 2 लाखाच्या आतमधली अमाऊंट असेल. 2 लाखाच्या पुढे असेल तर तुम्ही नेट बँकिंग थ्रू जाऊ शकता. त्यानंतर इथं पे नाववरती क्लिक केलं, तर पेमेंट गेटवेवरती घेऊन जातो हा. इथं तुमचा युजर ID पासवर्ड मेन्शन करायचा आहे फेडनेटचा, जो पण इंटरनेट बँकिंगचा. आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो म्युच्युअल फंड तुम्ही बाय करू शकता. SIP तुम्हाला स्टार्ट करायची आहे मित्रांनो. SIP
तर सिम्पल तुम्हाला इथं होमवरती यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा कुठल्याही म्युच्युअल फंडचा SIP तिथे इथं समजा HDFC आहे. HDFC फक्त मेन्शन केलं. इथं MF म्हणून आहे, इथं MFला क्लिक केलं. इथं MFवरती HDFCचे सर्व म्युच्युअल फंड तुम्हाला दिसते. आता HDFC मिड कॅप फंड आहे, 213 रुपये चाललेला आहे. इथं बघणार मला 5 वर्षामध्ये किती रिटर्न दिलं आहे. तर फंडचं रिटर्न आहे 20% असेल. 6 महिन्यामध्ये 5-6% गेला आहे, 1 वर्षात 11% गेला आहे. जे पण आहे ते बघेल मी इथं. त्यानंतर स्टार्ट SIP. इथे SIPमध्ये मी क्लिक करणार. 5,000ची मला समजा SIP करायची आहे, 5,000 रुपये मेन्शन करणार. इथं इन्व्हेस्ट नाववरती क्लिक करणार. वापस इथं तुम्हाला नेट बँकिंगवरती घेऊन येणार. तो नेट बँकिंगवरती किंवा मग तुमचा UPI ऑटोपे याच्यावरती घेऊन जाऊ शकता तुम्ही. UPI ऑटोपेवरती किंवा मग डायरेक्टली नेट बँकिंगवरती पण जाऊ शकतात. इथं Google पे, Paytm या थ्रू मित्रांनो याला क्लिक केलं तर तुम्हाला इथं Google पे हे विचारेल तुम्हाला. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात. स्टार्टेक्स जे नवीन प्रोडक्ट आलं आहे मित्रांनो, तर ते बेस्ट प्रोडक्ट आहे. होमवरती इथे गेल्यानंतर ते स्टार्टेक्सवरती क्लिक करायचं. स्टार्टेक्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात. तिथं अल्फा सर्च याच्यावरती क्लिक करायचं आहे, अल्फा सर्चवरती. त्यानंतर इथं तुम्ही पाहिजे तेवढ्या अल्फा सर्च घेऊ शकतात. एक समजा अल्फा सर्च तुम्हाला करायचं असेल तर त्याला रिक्वायरमेंट मार्जिन 10 लाख रुपये आहे. 2-3 अशा मल्टिपलमध्ये तुम्ही जाऊ शकता. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे अल्फा सर्च करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आता इथं माझ्या ऑलरेडी स्ट्रॅटर्जीमध्ये मी बनलेलो आहे, म्हणून इथं मॉडिफाय मी करू शकत नाही. पण मॉडिफायमध्ये जाऊन मी मॉडिफाय करू शकतो. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही करू शकता. अशा पद्धतीमध्ये एकदम सिम्पल आहे मित्रांनो, युजर फ्रेंडली आहे. मोतीलाल ओस्वालचं ॲप जे आहे ते एकदम युजर फ्रेंडली आहे. जे पण स्टॉक घेतले तुम्ही तर ट्रेडमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे असंच एक अकाउंट आहे मित्रांनो, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. ते एकदम युजर फ्रेंडली आहे. फंड ट्रान्सफर कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. निफ्टीमध्ये बाय सेल कसं करायचं ते दाखवलं आहे. कमोडिटीमध्ये बाय सेल कसं करायचं ते दाखवलं आहे. स्टॉक नुसते बाय कसे करायचे तेही दाखवलं आहे आपण मित्रांनो. याच्यामध्ये स्टॉकचं फक्त इथं तुम्हाला नाव मेन्शन करायचं. जसं ICICI बँक, ICICI बँकेचं नाव मेन्शन केलं, ICICI बँकेवरती क्लिक केलं, इथं बायवरती क्लिक केलं. क्वांटिटी तुम्हाला 500 वगैरे जी पण आहे ती मेन्शन करायची आहे. मार्केटमध्ये घ्यायचं असेल तर मार्केट प्राईस टाकायची, लिमिट प्राईसमध्ये टाकायचं, लिमिट ठेवायचं आहे. स्टॉप लॉस कसा लावायचा तेही तुम्हाला मी दाखवलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीमध्ये तुम्ही काम हे करू शकता. तर मित्रांनो हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.